तर आता आपण लाईट शॉप सिरीजच्या दुसऱ्या शेवटच्या एपिसोडवर म्हणजे 7व्या एपिसोडवर आलो आहोत. 7व्या एपिसोडची सुरुवात त्या ठिकाणी होते जिथे एपिसोड 6वा संपला होता. सांगसिक लाईट शॉपच्या आत बसलेला असतो आणि तो त्या ठिकाणाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी विचार करत असतो, कारण त्याला ते ठिकाण खूप विचित्र वाटतं आणि एक डिटेक्टिव्ह म्हणून त्याचं निरीक्षण खूप तीव्र असतं. त्याचवेळी वॉन योंग त्याचा चष्मा काढतो आणि त्याच्या डोळ्यांचा रंग टायगर आईजमध्ये बदलतो, ज्यामुळं सांगसिकला एक प्रकारे हिप्नोटाईज करून ठेवलं जातं आणि असं म्हणता येईल की तो त्याला थांबवतो. आणि त्यानंतर वॉंग योंग त्याला आपली कथा सांगायला सुरुवात करतो. तो त्या ठिकाणी कसा अडकला आणि त्या ठिकाणचा गार्डियन कसा बनला. ही कथा सुमारे 40-50 वर्षापूर्वीची आहे, जेव्हा कोरियाच्या एका भागात भूकंप झाला होता. त्यावेळी वॉन योंग, त्याची मुलगी युनही आणि इतर अनेक लोक मलब्यात दबले होते आणि आपण पाहतो की दोघांची स्थिती अत्यंत बिकट होती आणि वाचण्याची शक्यता खूप कमी होती. पण त्याचवेळीस वॉन योंग आपल्या मुलीला वचन देतो की तो लवकरच मदत घेऊन परत येईल. आणि आपल्याला हे कळतं की वॉन योंगकडे इतक्या येलो टॉफीचे रॅफर कसे होते, कारण त्या टॉफीज तिची मुलगी खात होती आणि त्यालाही खायला घालायची आणि हे त्यांनी हिंजूला देखील सांगितलं असतं. आता वॉन योंग त्याच्या मुलीला आराम करण्यासाठी सांगून बाहेर जातो, जिथे त्याला एक प्रकाश दिसतो आणि तो थेट त्या लाईट शॉप जवळ पोहोचतो. त्या ठिकाणी एक महिला असते जिच्याकडून तो मदत मागतो, पण ती तेच प्रश्न विचारते, तू इथे का आला आहेस? आणि वॉन योंग त्याच्या मुलीला वाचवण्यासाठी तिथं आला असल्याचं सांगतो, पण ती महिला काही मदत करत नाही. आता तो रागाने तिथल्या एका लाईटला तोडण्याच्या तयारीत असतो, पण त्याचवेळी ती महिला तिच्या डोळ्यांमध्ये टायगर आईजच्या मदतीने त्याला थांबवते, ज्यामुळं वॉन योंगचे डोळे देखील सांगसिक सारखे पांढरे होतात, म्हणजे ती त्याला हिप्नोटाईज करते. त्यानंतर वॉंग योंगला भूकंपाचा अनुभव होतो आणि त्याला समजतं की तो खरं तर मरण पावलेला आहे. त्यामुळं तो खूप रडायला लागतो आणि आपण बघतो की तिथल्या छतावर लटकणारे अनेक बल्ब बंद होतात, ज्यामुळं सूचित होतं की भूकंपामुळं अनेक लोक आधीच मरण पावले आहेत. आणि हा सीन खूपच इमोशनल असतो. त्यानंतर तो त्या महिलेला विनंती करतो की प्लीज माझ्या मुलीला युहीला वाचवा आणि त्यासाठी मी काहीही सॅक्रिफाईस करण्यासाठी रेडी आहे. त्यावर महिला त्याचं ऐकते आणि त्याला त्या शॉपचा गार्डियन बनवते आणि तो पुन्हा या जगात त्याच्या मुलीजवळ जातो आणि तिला लाईट बल्ब देतो. म्हणजे ते एक टूल होतं ज्यामुळं तो खऱ्या जगात जाऊ शकतो. त्याचा तर आधीच मृत्यू झाला होता, पण त्याची मुलगी, जिची स्पिरिट अजून इथे अडकलेली होती, ती जिवंत होऊ शकत होती. आणि आता आपोआप वॉन योंगचे डोळे टायगर आईज सारखे दिसू लागतात, ज्यामुळं त्याला कळते की तो इथे कसा आला, कसा गार्डियन वगैरे बनला होता. पण त्याने आपल्या मुलीला वाचवलं होतं आणि नंतर रेस्क्यू टीमने त्याच्या मुलीला सहजपणे बाहेर काढले आणि ती एक चांगलं जीवन जगली. म्हणजेच ही लाईट शॉप स्पिरिटसाठी एक प्रकारे परत जाण्याचा मार्ग आहे, किंवा इतर शब्दात सांगायचं तर हे एक बस स्टॉप सारखं आहे, जिथं जिवंत असलेली स्पिरिट परत खऱ्या जगात जाऊ शकतात. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे की कोमामध्ये असलेले पेशंट इथे येतात जे जिवंत राहू शकतात, तर ते थोडे विचित्र दिसतात, जसं की डिटेक्टिव्हचे डोळेही अजीब होतात. म्हणजे खरं तर तो खऱ्या आयुष्यात जिवंत होता. आणि अशा प्रकारेच या दुनियेतील स्पिरिटची व्याख्या आहे की जेव्हा मरणारे लोक खऱ्या आयुष्यात जातात तेव्हा त्यांना स्पिरिट म्हटलं जातं आणि तेही अजीब दिसतात. आणि म्हणूनच त्या मुलीला जी सुरुवातीला जडून मेली होती तीही अजीब दिसत होती. आणि तुम्ही नक्कीच हेही लक्षात घेतलं असेल की वॉन योंग जो मिररमध्ये खूप ओल्ड दिसू लागला होता, कारण तो इथे खूप वर्षांपासून होता आणि त्याने आपल्या मुलीला वाचवण्यासाठी खूप मोठं सॅक्रिफाईस दिलं होतं. असो, आता कथा पुन्हा लाईट शॉपकडे जाते, जिथे डिटेक्टिव्ह अजूनही थेट प्रश्न विचारतो की ही जागा काय आहे. आणि आता आपल्याला कळतं की खरं तर ही जागा आफ्टर लाईफ आहे. आता संपूर्ण स्क्रीन ब्लॅक अँड व्हाईटमध्ये जाते, ज्यामुळं आफ्टर लाईफ दर्शवला जातो. त्याचवेळी आपण बायंग जिनला पाहतो, म्हणजे तोच माणूस ज्याला कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकायला येत होता आणि तो अजूनही त्या कुत्र्याचा पाठलाग करत होता. त्याचवेळी सॉंगबिंग नावाची एक नवीन नर्स युजिन हॉस्पिटलमध्ये जॉईन करते, कारण तिथे सर्वांना मदतीची आवश्यकता होती आणि ते हॉस्पिटल खूप लहान होते, परंतु दुर्घटना स्थळापासून हे हॉस्पिटल अधिक जवळ होते, म्हणून सर्वांना इथे ॲडमिट करण्यात आले होते. असो, आता सॉंगबिंगला नर्स यंगजीकडून प्रशिक्षण देण्याचं काम मिळतं, जी एका पेशंटबद्दल सांगते ज्याचं नाव बायंग जिन होतं. त्याच दिवशी त्याचा ॲक्सिडेंट झाला होता, जेव्हा तो माउंटन ट्रेकिंग करत होता त्याच्या डॉगसोबत. मॅक्स एक रेस्क्यू डॉग होता, पण असं झालं की बायंग जिन हायपोथर्मियामुळं कोमामध्ये गेला. कदाचित तो घसरून पडला असेल
आणि त्याला थंडी लागली, परंतु त्याच्या डॉगने त्याच्यावर स्वतःला ठेवून त्याला गरम ठेवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच बांग जिन आजही जिवंत होता. पण दुर्दैवाने त्याचा डॉग मरण पावला होता. हो, आणि मॅक्सच्या शरीरात एक लाकडी तुकडा अडकलेला होता, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. आणि हा डॉगच होता जो बांग जिनला भुंकून लाईट शॉपकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळं तो जिवंत होईल. आता बांग जिनही समजतो की तो एक रेस्क्यू डॉग होता, म्हणूनच बांग जिन आतापर्यंत वाचू शकला होता. आता बांग जिनची स्पिरिट थंड होऊ लागली होती, कारण हायपोथर्मियाचा तो शिकार होता आणि हायपोथर्मिया शरीराचं तापमान खूप खाली घसरतं. आता आपल्याला ह्युंजूच्या वडिलांना दाखवलं जातं, जे आपल्या पत्नीच्या अंतिम संस्कारासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते आणि ते कॉल करत असतात की त्यांच्या मुलीला होश आला का, पण असं काही झालं नव्हतं. नर्स हियोशी त्यांची चर्चा झाली होती, त्यामुळं ते खूप हताश होते. नर्स हियो ह्युंजूच्या स्थितीबद्दल सांगते की तिला बाह्य जखमा नाही, पण तिला आतून जखमा झाल्या आहेत, ज्यामुळं बरे होण्याचे चान्सेस खूप कमी आहे आणि ती फक्त तिच्या आईच्या प्रयत्नांमुळे जिवंत राहू शकली आहे, कारण तिची आई तिला वाचवण्यासाठी सर्व काही करत होती. आणि बसमध्ये आपल्याला तेच दृश्य पुन्हा दिसते. त्याचवेळी आपल्याला ह्युंजूची स्पिरिट आफ्टर लाईफमध्ये तिच्या घरी रडताना दिसते आणि तिची आई अडचणीत असताना बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असते. तिची आई तिला बल्ब आणण्यासाठी लाईट शॉपमध्ये पाठवून तिच्या जिवंत राहण्याची विल पॉवर जागू इच्छित होती, पण ह्युंजू तिच्या आईला सोडून जाऊ इच्छित नव्हती. त्यामुळं ह्युंजूची आई आता स्वतः लाईट शॉपच्या दिशेने जाताना आपल्याला दिसते. ह्युंजूच्या आईचा अंतिम संस्कार दुसऱ्या दिवशी होणार होता आणि तिच्या तोंडात कापूसही ठेवला होता, त्यामुळं तिच्या आत्म्याला आता बोलता येत नव्हतं, म्हणजेच ती मृत्यूला पोहोचलेली होती. त्याचवेळी आपल्याला हायवॉन आणि सुन्हेबद्दल कळतं की हायवॉनने सुन्हेला वाचवण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे पकडलं होतं, ज्यामुळे सगळ्या इजा तिच्यावरच झाल्या आणि हायवॉनने खऱ्या प्रेमाचा पुरावा दिला होता. पण हायवॉनचा देखील अंतिम संस्कार लवकरच होईल, कारण तीही वाचू शकली नव्हती. सुन्हे कोमामध्ये होती, पण तिची स्पिरिट हायवॉनसोबतच त्या घरात होती आणि गेट कधीच आतून लॉक नव्हतं, जसं की आपण सुरुवातीच्या एपिसोडमध्ये पाहिलं होतं. म्हणजे दुसऱ्या एपिसोडमध्ये ती स्वतःच बाहेर जाऊ इच्छित नव्हती. म्हणूनच हायवॉन तिला समजावते की तिला जिवंत राहायला पाहिजे आणि लाईट शॉपवर जाऊन तिने तिच्यासाठी एक बल्ब शोधला पाहिजे, ज्यामुळं ती रिअल वर्ल्डमध्ये जाऊ शकेल. त्याचवेळी आपल्याला एपिसोड 1च्या सुरुवातीला जो माणूस दिसतो तो मॉर्ग रूम शोधत होता आणि त्याच्या कानातून माती बाहेर येत होती. तो हॉस्पिटलमध्ये सर्वात जास्त काळ कोमामध्ये होता आणि योंगजीने त्याच्या कानात हेडफोन लावले होते, ज्यामुळं त्याला त्याची लाईट मिळाली होती आणि तो परत येऊ शकला होता. आता जुहुंगच्या बाबतीतही चर्चा केली जाते. तोच मुलगा जो अंधाऱ्या गल्लीत गाणी गात असायचा आणि ज्याच्याकडे एक बास्केटबॉल ठेवलेली होती, जी योंगजीला एका लहान मुलाच्या हाती दिसली होती, ज्यामुळं त्या मुलाला जिवंत राहण्याची आशा मिळाली. त्याचवेळी आणखी एक पेशंट मरतो. तो दिसायला लहान मुलासारखा होता आणि सगळे त्याला आदरांजली देत होते. आणि नर्स काही प्रश्न विचारते, इथे नेहमी कोमामध्ये असलेले पेशंटच का येतात? ती खूप विचित्र एक्सपिरियन्स करत होती, कारण हा तिचा पहिला दिवस होता. त्यावेळी नर्स योंगजी तिला सांगते की इथे ICU मध्ये काम करणं सर्वात कठीण आहे आणि ती ही सांगते की आपण गार्डियन्स आहोत आणि हे एक अशी जागा आहे जिथे लोक कधी जिवंत राहतात नाहीतर आफ्टर लाईफमध्ये जातात. मीनवाईल आपण सौकीला पाहतो, म्हणजे त्याच मॉर्टिशियनला, जो आपल्या असिस्टंटशी बस ड्रायव्हर सांगूनबद्दल बोलत असतो आणि तो बोलतो की हा एक अपघात होता, त्यात त्याची काही चूक नव्हती आणि त्याचाही अंतिम संस्कार लवकरच होईल. म्हणजे बस ड्रायव्हर देखील वाचू शकला नव्हता. आता स्पिरिट वर्ल्डमध्ये आपण सांगूनला पाहतो, जो बास्केटबॉलचा पाठलाग करत धावत जिहुंगजवळ येऊन त्याला माफी मागतो आणि हे बास्केटबॉल इथे पांढरे तांबडे नसून रंगीबेरंगी होते, जे दर्शवतं की हे एक रिअल वर्ल्डमधील वस्तू आहे. तो जिहुंगला माफी मागून सांगतो की हे सर्व त्याच्या चुकीमुळे झालं आणि त्याने पैशाचा विचार न करता त्या बसला दुरुस्त करायला हवं होतं, किंवा किमान त्याने ती बस तरी चालवायला नको होती. नंतर तो जिहुंगला आपल्या पाठीवर उचलून लाईट शॉपच्या दिशेने घेऊन जातो, ज्यामुळं तो जिवंत राहू शकेल. आता लाईट शॉपवर अखेर सांगसिकला समजतं की त्याचा अपघात झाला होता आणि तो इथे पोहोचला होता. तो नेहमी याच लाईट शॉप जवळ पोहोचत होता. त्याला त्याच्या बायकोच्या मिहेच्या मिसकॅरेजचं दुःख होतं, पण अखेर तो ते सगळं स्वीकारतो. हो, आता तो जिवंत राहू इच्छितो आणि त्याला त्याची लाईट मिळाली होती. त्याचा लायटर त्याची लाईट होती. त्याने लायटर पेटवला आणि त्याचे डोळे ICU मध्ये उघडतात, जिथे योंगजी त्याला पाहून खुश होते
आणि त्याला वाचवणारी दुसरी तिसरी कोणी नसून ती स्कूटरची आवाज होती, जी त्या शेपची होती, ज्यामुळं तो नेहमी त्या लाईट शॉपकडे जात होता. त्याचवेळी बायंगजीनचा डॉगही त्याला लाईट शॉपपर्यंत आणून पोहोचवतं आणि तोही त्याचा लाईट बल्ब शोधून रिअल वर्ल्डमध्ये येतो. पण तो डॉग वाचू शकला नसतो. आता बस ड्रायव्हरनेही जिहुंगला लाईट शॉपपर्यंत पोहोचवले असते, जिथून तो नेहमी जात होता. पण त्याला समजलंच नाही की तो नेमका कुठे आहे. जिहुंगने बस ड्रायव्हरला सांगितले की कदाचित इतरांना देखील मदतीची गरज असेल आणि ज्या घराजवळ तो बसला होता त्या घरात 2 लेडीज राहतात, ज्यांचं नाव सुनहे आणि हायवॉन आहे. हायवॉन मरण पावली होती, पण आता सांगून त्याची चूक सुधारू इच्छित होता आणि तोपर्यंत फ्युनरल होण्याच्या 3 दिवसात तो सर्वांना वाचू इच्छित होता, किमान जे जिवंत राहू शकतात. कारण 3 दिवस पूर्ण झाल्यावर आणि फ्युनरल झाल्यावर तो इथे कायमचा राहणार होता. अखेर जिहुंग लाईट शॉपमध्ये आपला लाईट बल्ब शोधत असतो, जो व्यवस्थित ठेवला होता. म्हणजे तो खूप वेगळा होता आणि कदाचित प्रत्येकाच्या इच्छेनुसार त्यांचे बल्ब्स असतात किंवा त्यांच्या वयावर आधारित असतात. आणि अखेर तो रिअल वर्ल्डमध्ये येतो आणि वॉन्यंग म्हणतो, आशा आहे की आता आपण पुन्हा कधीच भेटणार नाही. आणि यासोबतच 7व्या एपिसोडचा समारोप होतो. आता आपण लाईट शॉप सीझनच्या फिनालेवर म्हणजे 8व्या एपिसोडवर येऊन पोहोचलो आहे, ज्याची सुरुवात 5 वर्षापूर्वी होते. त्यावेळी तेव्हा योंगजी कोमामधून बाहेर आली होती. जसं की तिने सांगितलं होतं की तिचा एक अपघात झाला होता आणि तिला समजत नव्हतं की तिने स्वप्नात पाहिलेली जागा खरी होती की नाही. ती फक्त इतकंच जाणती होती की मिसेस हिओने तिला चांगल्या प्रकारे उपचार दिला होता, ज्यामुळं ती जिवंत राहिली होती. त्यामुळेच ती ठरवते की ती त्यांच्यासारखीच नर्स बनेल. ती आपलं शिक्षण बदलून नर्सिंग क्षेत्रात जाते आणि तिच्याकडे असलेला MP3 प्लेअर आणि इयरफोन्स हे सुद्धा मिसेस हिओने तिला क्रिसमस भेट म्हणून दिली होती आणि तिचे डोळे देखील क्रिसमसच्या दिवशीच उघडले होते. सध्याच्या काळात एका पेशंटची खूप स्थिती बिघडलेली असते, जो खूप वेळापासून कोमामध्ये अडकलेला होता. म्हणजे तोच माणूस जो मॉर्ग रूमचा मार्ग शोधत होता. दरम्यान त्या लाईट शॉपच्या संदर्भात आणखी काही महत्त्वाच्या गोष्टींवर आपलं लक्ष जातं, जिथे प्रत्येक व्यक्ती आपल्या स्पिरिटचा बल्ब शोधत होता. जिथे योंगजीच्या उपचारामुळे तो माणूस प्रत्यक्ष कोमामधून बाहेर येतो, ज्यामुळे योंगजी खूप आनंदित होते. स्टार्टिंगमध्ये तिने त्या व्यक्तीची नाही तर त्याच्या स्पिरिटची भेट घेतली होती. आता आपण रोडवरील एका कारकडे लक्ष देतो. ती कार जेव्हा ब्रिजवरील अपघाताच्या ठिकाणाहून जाते तेव्हा ड्रायव्हरला तिथं कुणीतरी असल्याचा भास होतो. मात्र बाहेर जाऊन पाहिल्यावर त्याला काहीच दिसत नाही. त्यामुळं तो त्या सीनला स्वतःचा भ्रम मानतो आणि तिकडून निघून जातो. नंतर आपल्याला त्या ठिकाणी जिहोंग ह्युनमिनच्या शरीराला पुन्हा शिवताना दिसते. म्हणजेच इथे असे काही लोक होते जे स्पिरिट देखील पाहू शकत होते. ह्युनमिन जेव्हा जागा होतो तेव्हा त्याला काहीच आठवत नाही. त्यामुळं जिहोंग खूप निराश होते. तिला असं वाटत होतं की त्याच्या आठवणी लवकरात लवकर परत याव्यात, अन्यथा ती इकडून गायब होईल. तिला अजूनही या जगात राहायची इच्छा होती, कारण तिने फ्रीजरचा गेट बंद करून ठेवला होता, ज्यामुळे सोकी तिच्या शरीराचं फ्युनरल करू शकत नव्हता. दुसऱ्या दिवशी जिहोंग त्या स्पॉटवर बसून ह्युनमिनच्या बसची वाट बघत असते. मात्र यावेळी बस येण्याआधी ती त्यात चढते आणि ह्युनमिनवर रागाने ओरडते की जर त्याला खरंच तिच्यावर प्रेम असेल तर तो सगळं कसं काय विसरू शकतो. मात्र ह्युनमिनला अजूनही काहीच आठवत नसतं. चिडून जिहोंग बसमध्येच त्याची शर्ट काढते आणि त्याच्या पोटावरील स्टिचेस दाखवते. त्या स्टिचेस जिहोंगने त्याच्या स्पिरिटला वाचवण्यासाठी आणि रिअल वर्ल्डमध्ये पाठवण्यासाठी केल्या होत्या. हे बघून ह्युनमिन खूप घाबरून ओरडतो. आसपासच्या लोकांना मात्र याचा काही फरक पडत नव्हता. जिहोंग सांगते की फक्त तीच त्याला पाहू शकते. जिहोंग त्याला सर्व काही आठवण्याचा आग्रह करते. नंतरच्या दृश्यात ह्युनमिन आपल्या घरी जिहोंग समोर बसून रडताना दिसतो आणि त्याला अजूनही काहीच आठवत नव्हतं. मात्र त्याला हे समजतं की त्याची स्पिरिट कमजोर होत चालली आहे आणि जिहोंगचे बोलणे खरे आहे. ह्युनमिन जिहोंगला विसरल्याबद्दल माफी मागतो आणि स्वतःला दोषी मानतो, कारण त्याचा अपघात झाला होता आणि त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती, ज्यामुळे त्याच्या मेमरी लॉसची समस्या झाली होती. जेव्हा त्याला कळतं की जिहोंग मरण पावली आहे तेव्हा तो आणखी गिल्टी फील करू लागतो. वास्तविक जगात सौकी कोणत्याही बॉडीच्या फ्युनरलसाठी जास्त वेळ थांबू शकत नव्हते, म्हणून ते फ्रीजरचं गेट तोडून जिहोंगला फ्युनरलसाठी नेण्याचा निर्णय घेतात. जिहोंग हे समजून घेते आणि ह्युनमिनला लाईट शॉपकडे जाऊन आपल्या बल्बचा शोध घेण्यास सांगते. तिला माहिती असते की तो बल्ब त्याच्यासमोर ब्लिंक करेल, ज्यामुळे तो पुन्हा रिअल वर्ल्डमध्ये परत जाऊ शकेल. त्याचवेळी बस ड्रायव्हर सांगून जिहोंगची मदत केल्यानंतर सुनी आणि हायवॉनच्या घरासमोर उभा राहतो, जिथे तो रडत हायवॉनची माफी मागतो.
सुनीची मदत करण्याची इच्छा व्यक्त करतो. हायवॉनला देखील हे समजलं होतं की सांगूनने हे सर्व काही मुद्दाम केले नव्हते आणि त्याला त्याच्या कृत्याबद्दल खूप पश्चातापही झाला होता. त्यामुळे तिने सांगूनला ह्युंजी राहायची त्या अपार्टमेंटमध्ये जाण्यास सांगितले, कारण ह्युंजूने त्याला त्या अपार्टमेंटबद्दल माहिती दिली होती. सांगून जेव्हा त्या अपार्टमेंटकडे जात होता तेव्हा त्याची ह्युंजूच्या आईशी युनहीशी भेट होते. ती मागील एपिसोडमध्ये लाईट शॉपकडे निघाली होती. सांगूनने आपल्या गुडघ्यावर बसून तिला माफी मागितली, पण जेव्हा त्याला समजलं की ते देखील वाचलेले नाही तेव्हा तो आणखीन जोरात रडू लागतो. युनही काही बोलू शकत नव्हती, कारण तिच्या तोंडात रुई होती. तिने सांगूनला इशाऱ्यांनी ह्युंजूविषयी माहिती देऊन त्याला अपार्टमेंटकडे जाण्यास सांगितले. दरम्यान ती स्वतः लाईट शॉपकडे जाऊन वॉन योंगला ह्युंजूचे लॉकेट दाखवते. वॉन योंगला समजले की युनह्यू आता हयात नाही. ती आपली मुलगी ह्युंजूसाठी बल्ब घेण्यासाठी तिथे आली होती, पण वॉन योंग सहजपणे कोणाची मदत करत नव्हता, ज्यामुळे चिडून युनही त्याची कॉलर पकडून त्याला हलवते. त्यावेळी वॉन योंग आपले टायगर आईज वापरून सर्व काही थांबवतो. युनहीने जेव्हा वॉन योंगचा चेहरा पाहिला तेव्हा ती खूप आश्चर्यचकित झाली, कारण वॉन योंग तिचेच वडील होते. होय, ह्युंजूची आई युनही ही वॉन योंगचीच मुलगी होती. वॉन योंगने त्याच्या आयुष्याचे बलिदान दिले होते. ह्युंजू ही वॉन योंगची नात होती, म्हणून सुरुवातीपासूनच त्यांच्यात चांगलं नातं जोडलं होतं. युनहीला सर्व काही समजलं होतं आणि तिने तिथे सर्व रॅपर्सला पाहिलं. तिने वॉन योंगला टॉफी देऊन सर्व आठवणी परत आणण्याचा प्रयत्न केला. त्या आठवणी परत आल्यावर वॉन योंग रडत तिला मिठी मारतो. आता ह्युंजूला जेव्हा तिच्या घरी तिची आई खूप वेळापर्यंत दिसत नाही तेव्हा ती तिला शोधण्यासाठी बाहेर पडते. त्यावेळी सांगूनही अपार्टमेंटच्या खाली पोचलेला असतो. विशेष म्हणजे तिथे काही जिवंत माणसेही जात असतात, पण सांगूनला ते पाहू शकत नाहीत. सांगूनचे 3 दिवस पूर्ण होण्यास आता थोडाच वेळ उरलेला असतो. तो ह्युंजूला थांबवून माफी मागतो आणि सांगतो की तिला लाईट शॉपमध्ये जावं लागेल, कारण तिची आई अशा कठीण परिस्थितीतही ह्युंजूलाच वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र ह्युंजूला अजूनही काही समजत नव्हतं. सांगूनची प्रकृती हळूहळू खालावत चालली होती आणि त्याच्या तोंडातून वारंवार पाणी बाहेर येत होतं, ज्यामुळं त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होते आणि त्याच्या शरीरात खूप पाणी गेलं होतं. ह्युंजू सांगवानला वाचवण्यासाठी जवळच्या लोकांकडे मदत मागते, पण तिला कोणीच पाहू शकत नाही आणि तिला जाणवतं की ती जिथे जिथे जात होती तिथे तिला कोणीही पाहू शकत नव्हतं. शाळेत, रस्त्यावर किंवा अपार्टमेंटमध्येही तिचे मित्र तिच्याशी बोलत नव्हते. तिची हजेरी लागत नव्हती. यामागचं कारण हेच होतं की ती आता आफ्टर लाईफमध्ये पोहोचली होती. हे लक्षात येताच तिच्या नाकातून रक्त येऊ लागतं. सांगून तिला या ठिकाणाचे सत्य सांगतो. आपल्या आईच्या मृत्यूबद्दल समजल्यावर ह्युंजू पूर्णतः कोसळते आणि खोलीत जाऊन रडू लागते. तेवढ्यात युनही ह्युंजूसाठी बल्ब घेऊन येते. हे फक्त तेव्हा शक्य आहे जेव्हा तिने वॉन योंग सारखं लाईट शॉपमध्ये राहण्याची डील केली असावी, किंवा ती वॉन योंगची नात असल्यामुळं थोडी लिनियन्सी दाखवली गेली असावी. ह्युंजूची आई तिला बल्ब देऊ लागते, पण ह्युंजू तिला सोडून जायला तयार नसते. ती खूप रडते, पण तिची आई सांगते की तिला रिअल वर्ल्डमध्ये जावं लागेल, जिथे तिचे वडील तिची वाट बघत आहे. अखेर ती तिला जबरदस्तीने बल्ब देते आणि ह्युंजू पुन्हा रिअल वर्ल्डमध्ये येते. तोपर्यंत सांगूनही पूर्णतः बेशुद्ध होऊन आफ्टर लाईफमध्ये निघून गेला असतो. दुसरीकडे हायवॉननेही सुनेहेला सर्व काही समजावून लाईट शॉपकडे पाठवले असते. मात्र रस्त्यात सुनेहे हायवॉनला आठवून खूप रडत असते. त्याचवेळी हायवॉन तिला लाईट शॉपकडे जाण्याचा इशारा करते. सुनेहेने लाईट शॉपमध्ये जाऊन वॉन योंगकडून आपला बल्ब घेतला असतो, पण तिला अजूनपर्यंतही काही समजलं नव्हतं. जेव्हा ती लाईट बल्बला स्पर्श करते तेव्हा ती रिअल वर्ल्डमध्ये शुद्धीवर येऊ लागते. पण जेव्हा योंगजी आणि इतर नर्सेस तिच्याजवळ येतात तेव्हा समजतं की ती प्रत्यक्षात मृत्युमुखी पडलेली आहे. आफ्टर लाईफमध्ये सुने पुन्हा हायवॉनकडे परत जाते. एका फ्लॅशबॅकमध्ये दिसतं की तिने वॉन योंगच्या शॉपमधून बल्ब तर घेतला होता, पण तो त्याच्यासमोरच तिने तोडून टाकला होता, कारण हायवॉनचे स्वप्न होते की ती सुनेसोबत अशा ठिकाणी आनंदाने राहील जिथे आसपास कोणीही नसेल. आफ्टर लाईफ यासाठी सर्वोत्तम ठिकाण होतं, जिथे त्यांना जज करणारं कोणीच नव्हतं आणि त्या दोघी तिकडे शांतपणे राहू शकतील. सुनेच्या हॉस्पिटलमधील मृत्यूनंतर नवीन नर्सला हे खूप विचित्र वाटतं, कारण तिने पहिल्यांदा कोणाला असं मरताना पाहिलं होतं. योंगजी तिला शांत करण्याचा प्रयत्न करते की ICU ही जिवंत राहणे किंवा आफ्टर लाईफ जाण्याच्या वाटेतील एक जागा आहे आणि ही गोष्ट खूप नॉर्मल आहे. आता फक्त ह्युनमिनच असतो जो अद्याप वास्तविक जगात जाण्यासाठी उरलेला असतो. जोंग त्याला लाईट शॉपपर्यंत सोडण्यासाठी येते. शेवटच्या वेळी ह्युनमिन तिला मिठी मारतो आणि तो लाईट शॉपकडे जाण्यास निघतो. ह्युनमिन जियोंग सोबत राहू इच्छितो,
पण त्याला अजूनही त्याचे आणि तिचे नाते काय आहे हे नक्की आठवत नव्हतं. जियोंग त्याला समजावते की ती नेहमीच त्याच्यासोबत आहे. इतके सांगून ती त्याला लाईट शॉपकडे पाठवते. पण तिच्या मनात प्रश्न असतो की ह्युनमिनला इतरांसारखं त्याच्या प्रियजनांची आठवण का आली नाही. लाईट शॉपमध्ये ह्युनमिन हळू आवाजात वॉनयोंगला आपल्या बल्बबद्दल विचारतो. वॉनयोंगला समजतं की ह्युनमिनची इच्छाशक्ती अजून पुरेशी मजबूत नाही की तो स्वतःहून घरी जाऊ इच्छितो. त्यामुळे वॉनयोंग त्याला बल्बला स्पर्श करण्यापासून थांबवतो. तेव्हा ह्युनमिनला आठवतं की त्याला स्वतःची इच्छाशक्ती मजबूत करावी लागेल. अचानक तो आपला बल्ब शोधतो आणि त्याला स्पर्श करून तो वास्तविक जगात परत येतो. जियोंग हे पाहून खूप रडते, कारण शेवटी तिने ह्युनमिनचे प्राण वाचवले होते. पण तिला हे दुःख होतं की ह्युनमिन तिला अजूनही ओळखू शकला नव्हता किंवा तिला पुरेसा वेळ देऊ शकला नव्हता. वॉनयोंग जियोंगला रडताना पाहतो, पण ती तिकडून निघून जाते कारण ती जिवंत नव्हती. सीन 3 महिने पुढे जातो. वास्तविक जगात योंगजी तिची शिफ्ट संपवून बाहेर जात असते. जाण्यापूर्वी ती जियोंगला भेटते, जो आज डिस्चार्ज होणार असतो. जियोंगला समजत नसतं की त्याने पाहिले ते वास्तव होते की काहीतरी वेगळं. पण योंगजी त्याच्या प्रश्नांना उत्तर देत नाही. योंगजी जिहोंगला चालण्याची प्रॅक्टिस करताना रात्री चमकणाऱ्या स्लीपर गिफ्ट करते, जेणेकरून त्याला एकटेपणाची भीती वाटू नये. जाताना योंगजी त्याच वाक्याचा उल्लेख करते जे वॉनयोंग नेहमी म्हणतो, आशा आहे की आपण पुन्हा कधी भेटणार नाही. जियोंगला हे खूप वियर्ड वाटतं. तो म्हणतो की त्याने हे वाक्य याआधी पण ऐकलं आहे. यावर योंगजी म्हणते की तिला माहिती आहे तो व्यक्ती थोडा रूढ आहे, पण तो आतून चांगला आहे. येथे ती वॉनयोंगबद्दल बोलत असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे फार कमी लोकांना आफ्टर लाईफची आठवण राहते आणि योंगजी त्या मोजक्या लोकांपैकी एक असते. जियोंगशी बोलून ती आनंदाने बाहेर पडते आणि तिला अभिमान वाटतो की तिने भूतकाळात अनेक स्पिरिटचे दुःख कमी करण्यात मदत केली आहे, कारण तिला ते स्पिरिट दिसत होते. आता पुढे आपण वॉनयोंगला पाहतो, जिथे एक माणूस त्याच्याकडे काही नवीन बल्ब्स घेऊन येतो. त्यापैकी काही हलके चमकतात. वॉनयोंगला समजतं की पुन्हा एक मोठी दुर्घटना झाली आहे, पण तो फक्त म्हणतो की हे लोक इथे थोड्या काळासाठीच राहतील किंवा कायमचे राहतील हे त्याला माहिती नाही. यानंतर आपण सांगूनला पाहतो, जो आता आफ्टर लाईफमध्ये जबाबदारीने बस ड्रायव्हरचे काम करत असतो. सुनी आणि हायवन त्यांच्या ड्रीम हाऊसमध्ये राहताना आनंद घेत असतात. वास्तविक जगात ह्युंजूला तिचे वडील शाळेत सोडत असतात. अपघातानंतर ती पहिल्यांदा शाळेत येते. तिलाही समजत नसतं की ती अजूनही आफ्टर लाईफमध्ये आहे की रिअल वर्ल्डमध्ये परतली आहे. तिचे वडील तिला समजवतात की ती त्यांची पण मुलगी आहे आणि शाळा सुटल्यानंतर ते तिला पिकअप करतील. हे ऐकून ह्युंजू शाळेत एंट्री घेते, जिथे शिक्षक आणि इतर विद्यार्थी तिचे स्वागत करतात. तिने बरंच काही मिस केलं होतं. तिला असंही जाणवत होतं की तिचे जुने क्लासमेट तिथे दिसत नाही. कदाचित ते आता दुसऱ्या वर्गात असतील. तिच्या अभ्यासात बरीच गॅप पडल्यामुळं तिला नवीन वर्गात हलवलं गेलं असावं. शिक्षक आणि इतर मुलं ह्युंजूशी चांगलं वागत असतात आणि तिला त्यांच्या प्रोजेक्टमध्ये सामील होण्याचं सुचवतात. मात्र ह्युंजू स्वतःच्या विचारांमध्ये हरवलेली असते. ती सांगते की तिची तब्येत बरी वाटत नाही आणि तिला विश्रांतीसाठी नर्स रूममध्ये जायचं आहे. त्यामुळं तिला तिकडे पाठवलं जातं. खरं तर ती खोटं बोलते आणि थेट प्लेग्राऊंडमध्ये जाते, जिथे ती नळातून येणाऱ्या थंड पाण्याला हात लावून प्रत्यक्ष जगात असल्याची खात्री करण्याचा प्रयत्न करते. तिला अजूनही शंका असते की ती आफ्टर लाईफमध्येच आहे. तेवढ्यात पार्क सिऑन नावाची मुलगी तिथे येते. ती आधी उत्तमला पण दिसली होती. ह्युंजूने खिडकीतून तिला हाय म्हटले होते. ती हीच मुलगी होती. पार्क सिऑनच्या बोलण्यावरून कळतं की आधी तिला कुणीही पाहिलं नव्हतं आणि तिच्याशी कधी संवाद साधला नव्हता. ह्युंजू परत आल्यामुळं ती आता एकटी पडली होती. ती वॉशरूममध्येही दिसली होती, जिथे ह्युंजू जायचे. त्यामुळं पार्क सिऑन तिचा पाठलाग करत लिव्हिंग वर्ल्डमध्ये देखील आली होती आणि ही गोष्ट खूप चुकीची होती. यापूर्वीच्या दृश्यांमध्ये पार्क सिऑनच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या खुणा तिच्या मृत्यूशी संबंधित असाव्या. ही केस सांगसिकच्या अनरिझॉल्व केसेसचा एक भाग होती. आफ्टर लाईफमध्ये वॉनयोंगची मुलगी युन ही लाईट शॉपमध्ये डीलनुसार काम करत होती. ते दोघं आनंदात असतात आणि त्यांनी मॅक्स नावाच्या कुत्र्यालाही आपल्याकडे ठेवलं होतं. युन ही लहानपणीप्रमाणेच वॉनयोंगला टॉफी देते. त्याचवेळी झूम आउट शॉटमध्ये दिसतं की त्या ठिकाणी एकच लाईट शॉप नसून अनेक लाईट शॉप्स आहेत, ज्या कदाचित एरिया किंवा इन्सिडेंटनुसार विभागल्या गेल्या असाव्यात. वास्तविक जगात सांगसिक पूर्णपणे बरा झाल्यानंतर सांगूनच्या रेस्टॉरंटला भेट देतो, जे आता बंद झालं असतं. सांगूनच्या कामाबद्दल त्याला आता समजलं होतं, त्यामुळं तो त्याच्याशी नम्रपणे बोलतो. मागील दृश्यातून समजतं की सांगसिकला वाचवताना सांगूनचा अपघात होऊन तो मृत्युमुखी पडला होता. सांगूने सोयंगची हत्या केली नव्हती,
तर तो तिच्या स्पिरिटला आफ्टर लाईफमध्ये पाठवण्यासाठी तिकडे गेला होता. त्याचप्रमाणे वृद्ध माणसाच्या मृत्यूचं कारणही सांगून नव्हता. तो फक्त त्याच्यासाठी जेवून घेऊन गेला होता, कारण त्या व्यक्तीच्या शेवटच्या दिवसात तो चालू शकत नव्हता आणि त्यामुळे तो खूप उपाशी होता. सांगूनने त्याच्या मृत्यूपूर्वी त्याला जेवण देऊन त्याला आनंद देण्याचा प्रयत्न केला होता. सांगसेक सांगूनच्या आत्म्याशी संवाद साधून त्याची माफी मागतो. मात्र सांगून आता मरण पावल्यामुळं स्वतःचं काम करू शकत नव्हता. म्हणजे सांगून आत्म्यांना आफ्टर लाईफमध्ये पाठवण्याचं जे काम करत होता ते आता सांगसेक करणार होता. सांगून त्याचा चष्मा सांगसेकला देऊन आफ्टर लाईफमध्ये निघून जातो. सांगसेक आनंदाने हे काम स्वीकारतो आणि लायटरच्या मदतीने सिगरेट पेटवून तिकडून निघून जातो. सांगूनने आफ्टर लाईफमध्येही त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळं सांगसेकला त्याच्याबद्दल खूप वाईट वाटतं. त्याला सांगूनच्या स्कूटरचा आवाज ऐकू येतो. वॉन योंग म्हणतो की सांगून कदाचित त्याच्या जवळ येईल, ज्यामुळं सांगसेक लाईट शॉपपर्यंत पोहोचू शकेल. जेव्हा सांगसेक स्वयंचा पाठलाग करत होता तेव्हा ती स्पिरिट होती जिला आफ्टर लाईफमध्ये पाठवायचं होतं. अनेक आत्म्यांना तिथे राहायचं नसतं, त्यामुळं त्या लिव्हिंग वर्ल्डमध्ये येतात. त्यांचं या जगाशी कुठलं ना कुठलं अटॅचमेंट असतं किंवा काही अपुरी इच्छा असते, ज्यामुळं त्या तिकडे भटकतात, जे योग्य नव्हतं. इथे सांगूनसारखे अनेक लोक असावेत जे हे काम करत असतात. अशा जगात जिथे काही लोकांना सुपरनॅचरल शक्ती आहेत. रात्री नर्स योंगजी हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये येते, जिथे ती परत कामावर आली होती. तेव्हा एक व्यक्ती तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करते आणि आरोप करते की तिने त्याची मदत केली नाही. मागच्या दृश्यात हॉस्पिटलमध्ये नर्स व्यस्त असल्यामुळं तिने त्याला थांबायला सांगितलं होतं. खरं तर योंगजीला कळलं होतं की तो एक स्ट्रेंजर आहे, पण त्या आत्माला हे समजलं नव्हतं. तो रागात योंगजीला मारायला जातो. तेवढ्यात लिफ्टमधून सांगसेक मॅट्रिक्स स्टाईलने बाहेर येतो. आता सांगसेक त्याच्या टायगर आईच्या मदतीने त्या स्पिरिटला आफ्टर लाईफमध्ये पाठवणार असतो. बाकी सर्वांचे जीवन सुधारले होते, पण ह्युनमिन अजूनही डिसेबल्ड होता आणि त्याला जियोंगची व्यवस्थित आठवणही येत नव्हती. तो खूपच चिडलेला असतो. जियोंग कोण होती हे शोधण्यासाठी वेळासारखं सर्वत्र भटकत असतो. सर्वजण सांगतात की त्याला एक गर्लफ्रेंड होती, पण त्याला काहीच आठवत नव्हतं. तो त्या ब्रिजवरही जातो जिथे त्यांची शेवटची भेट झाली होती, पण तिथेही त्याला काही आठवत नाही. रागाच्या भरात तो स्वतःचा फोन फोडतो. कदाचित त्याला त्याच्या आईबद्दलही राग असावा, कारण तिच्यामुळेच त्याच्या गर्लफ्रेंडचा मृत्यू झाला होता. तो अनेक डॉक्टरांशी सल्लामसलत करतो. ते सर्व सांगतात की त्याला विसरण्याचा आजार झाला आहे आणि औषधं घ्यायला हवीत, पण त्याला या उत्तरांवर समाधान होत नाही. आपल्या फोनवर तो एक मेसेज बघतो की त्याच्या परत येण्याचा आनंद सगळेजण पार्टी करत साजरा करणार असतात. पण ह्युनमिन या गोष्टीसाठी अजिबात उत्सुक नव्हता. आता ह्युनमिन घराबाहेर जातो आणि कोडच्या मदतीने घर उघडण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी आपण 3 महिन्यापूर्वीच्या दृश्यात जातो, जिथे जियोंगच्या अंत्यसंस्काराची तयारी करणारा मॉर्टिशियन सौकीही दिसतो. जियोंगच्या मनात यावेळी विचार असतो की ह्युनमिनला तिच्याबद्दल काही कसं आठवत नाही. ही गोष्ट तिला खूप त्रास देते. तेव्हा सौकी तिला समजवतो की लवकरच ती एका अशा ठिकाणी जाईल जिथे तिला कोणतीही वेदना जाणवणार नाही आणि सगळं ठीक होईल. पण जियोंग या गोष्टीला मान्य करत नाही. आता वर्तमान काळात या प्रश्नाचं उत्तर सिरीजच्या शेवटच्या दृश्यात मिळतं. ह्युनमिन घराच्या गेटवर असतो, पण वारंवार चुकीचा पासवर्ड टाकतो. याचा अर्थ त्याला केवळ जियोंगच नव्हे तर दैनंदिन गोष्टी देखील आठवत नव्हत्या. हे सूचित करतं की त्याला विस्मरणाचा आजार झाला आहे. सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे जेव्हा ह्युनमिन गेटजवळ येतो तेव्हा छतावरील लाईट आपोआप लागतात आणि बंद होतात. तेव्हा ह्युनमिन हात वर करतो. तेव्हा एका दृश्यात दिसतं की जिथे तो याच प्रकारे जियोंगला हाय करत असे. तेव्हा ह्युनमिनने जियोंगला सांगितलं होतं की ती नेहमी त्याच्यासोबतच आहे. याचा अर्थ जियोंग आफ्टर लाईफमध्ये गेलीच नव्हती. शॉकिंगली जसाच ह्युनमिनने आपला हात हवेत लटकवला तशीच जियोंग एक वाईट आत्मा बनून प्रत्यक्ष जगात आली होती. याचं कारण म्हणजे तिची शेवटची इच्छा अपुरी राहिली होती आणि त्यामुळंच ती आफ्टर लाईफमध्ये जाऊ शकली नव्हती. आता जियोंग ह्युनमिनच्या तिला विसरून जाण्यामुळं समाधानी नव्हती आणि पुढे काय होईल हे आपल्याला सिरीजच्या पुढील सीझनमध्ये कळेल. तुम्हाला वाटत असेल की सिरीज इथे संपली आहे, पण तसं नाही. डायरेक्टरने या कथेला आणखी एका कोरियन सिरीजशी जोडले आहे. यानंतर एका पोस्ट क्रेडिट सीनमध्ये आपण बघतो की सांगसेकने त्या मुलीची केस सोडवली आहे जी आफ्टर लाईफमधून ह्युनजूच्या मागे आली होती. कदाचित ह्युनजूने तिला सांगसेकशी भेटवले असेल किंवा सांगसेक स्वतः तिथे पोहोचला असेल. सांगसेकचे काम आता असे आहे की अनसॉल्व्ड केसेस जिथे भूतांच्या किंवा आत्म्यांचा सहभाग असतो त्या आत्म्यांना परत आफ्टर लाईफमध्ये पाठवायचे. तथापि याबाबत तपशील अजून समजलेला नाही. सांगसेकचा साथी ज्युअल सांगतो की अलीकडे जंगून हायस्कूल कोलॅप्सिंग केसबाबत साक्ष देणारी एक मुलगी पुढे आलेली आहे
हायर अथॉरिटी ही केस दाबण्याचा प्रयत्न करत आहे हे ऐकून सांगसिकला आश्चर्य वाटतं. कदाचित यामागं कारण असं असू शकतं की हायर ऑथॉरिटीमध्ये देखील अनेक लोक असे आहेत ज्यांना स्पेशल पॉवर असलेल्या लोकांविषयी कोणालाही माहिती होऊ द्यायची नाही. इथे लाईट शॉप सिरीजला मूव्हिंग सिरीजशी जोडण्याचा प्रयत्न केला गेला आहे, ज्यामध्ये काही मुलांकडे आणि लोकांकडे खास शक्ती आहे. त्या शाळेचे नावही सेमच आहे आणि त्या सिरीजच्या शेवट शाळेत एक भयंकर लढाई झाली होती, ज्यामुळे कदाचित शाळा कोलॅप्स झाली असावी. जुंग हुईसो, जी मूव्हिंग सिरीजमधील एक पात्र आहे, ती साक्षीदार म्हणून आली होती. ती सांशिकशी या केस संबंधित बोलू इच्छित होती, कारण त्या घटनेत मुलांना खूप दुखापत झाली होती. सांशिक तिला विचारतो की तिला कसं काही लागलं नाही, तेव्हा ती सांगते की तिला कधीच इजा होत नाही. ही तिच्या हिलिंग ॲबिलिटीज दाखवते, ज्याचा उल्लेख मूव्हिंग सिरीजमध्येही आहे. रात्री सांशिक एका अपार्टमेंटच्या बाहेर एका केसच्या चौकशीसाठी जातो. त्यावेळी घड्याळात 9:55 आणि काही सेकंदाची वेळ होत असते आणि अचानक सर्व रूमच्या लाईट बंद होते. सांशिक अपार्टमेंटमध्ये प्रवेश करणार असतोच तेव्हाच एक मुलगा किम योंग ताक त्या बिल्डिंगमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. सांशिक त्याला अडवण्याचा प्रयत्न करतो, कारण ती जागा खूप डेंजरस होती. तिथे कदाचित एखादी डेंजरस आत्मा देखील असू शकली असती. किम योंग तांग सांशिकशी वाद घालतो आणि त्याच्या संवादातून कळतं की कदाचित तोही स्पिरिटना पाहू शकतो. त्यानंतर तो आपल्या पॉवरचे प्रदर्शन करतो. अचानक त्याच्या बोटांनी स्नॅप करून तो वेळ थांबवतो आणि यासोबतच ही सिरीज इथे संपते.